नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. मंडळी, आजचं बुलेटिन थोडंसं वेगळं आहे, कारण आपण सगळेजण भोंदू बाबा खरात विषयी ऐकतोय. असे काही बाबा आणखी असतील जे लोकांना फसवतायत. मात्र हे बाबा लोकांना कसे काय फसवतात, कशा पद्धतीने ते लोकांच्या मनाशी खेळ करतात किंवा त्यांना संमोहन करतात, या सगळ्या त्यांच्या ट्रिक नेमक्या काय असतात ते समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण न्यूज 18 मराठीच्या या बुलेटिनमध्ये करणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत अनिश्चय कार्यकर्ते आहेत जे मागील अनेक वर्षांपासून काम करतात अनिशसोबत. आणि भांडाफोड एक प्रकारे म्हणता येईल, भोंदू बाबा कशा पद्धतीने सामान्य लोकांना फसवतात याचा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि आपल्यासोबत मिलिंद देशमुख हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ते आपल्याला वेगवेगळे प्रयोग आपल्या समोर करून दाखवणार आहेत. कशा पद्धतीने तुमची आमची फसवणूक केली जाते ते प्रत्यक्ष या प्रयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आज भोंदू बाबा हा सगळ्यात मोठा विषय, चर्चेचा विषय ठरलेला आहे. आणि मुख्य म्हणजे अनेक लोकांची फसवणूक झाली आहे, करोडो रुपयांची फसवणूक झाली, तोपर्यंत त्यांना कळलं सुद्धा नाही की आपण फसवले जातोय किंवा लुटले जातोय. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये एक सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासारखे जे लोक आता आपल्याला बघत असतील त्या सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित होतो, तो म्हणजे हे बाबा लोक नेमके कसे फसवतात. सर्वप्रथम मी IBN लोकमतला धन्यवाद देतो, ज्यांनी ही मला संधी पण दिलेली आहे आणि लोकांपर्यंत हा विषय नेलेला आहे. बऱ्याच वेळा हे जे भोंदू लोकांची एक गोष्ट असते की त्यांच्या अंगात काहीतरी दैवी शक्ती आहे, देव मला प्रसन्न आहे आणि माझ्या अंगातल्या दैवी शक्तीचं द्वारे मी काहीही करू शकतो. जे विज्ञानाला जमत नाही अशा गोष्टी मी करून दाखवतो, ज्याला लोक ते लोकांवर असं बिंबवतात की माझ्या अंगात दैवी शक्ती आहे आणि मी चमत्कार करतो आणि माझ्या चमत्काराचं मी असं काहीतरी प्रात्यक्षिक करून दाखवतो जे सर्वसामान्य लोकांना कळत नाही. त्यांचा विश्वास बसेल यासाठी किंवा त्यांचा विश्वास संपादित करण्यासाठी ते जे प्रयोग करतात किंवा ज्या ट्रिक्स वापरतात, त्याच्यापैकी मला काही वस्तू या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यातली सगळ्यात अवघड ट्रिक जी वापरून लोकांना फसवलं जातं ती नेमकी कोणती आहे? आता तुम्हाला दिसेल इथे एक माझ्या हातामध्ये एक कडी आहे. ॲक्च्युली ह्याला खरं तर लंगर म्हणतात. अशाच एका बाबाला, भोंदू बाबाला आम्ही पकडलं होतं विशाळगडापाशी आणि त्याचं नाव होतं लंगरवाले बाबा आणि त्याच्या हातामध्ये हा लंगर होता. आणि ह्या लंगरवाले बाबाकडे लोक वेगवेगळ्या समस्या घेऊन जायचे. मुलगा पास होईल का, मुलीचं लग्न जमेल का, कोर्टामध्ये आमच्या केसचा निकाल लागेल का, आजारी माणूस बरा होईल का, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे ही कडी होती. आणि काय करायचा, ह्या दोन मोठ्या कड्या दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये ही कडी म्हणजे तुमचा अडकलेला प्रश्न. आणि तुमचा प्रश्न सुटू शकतो का, तर ही कडी जर बाहेर आली तर तुमचा प्रश्न सुटणार आणि ही कडी जर बाहेर नाही आली तर प्रश्न सुटणार नाही. आता असं कोणी किती ओढायचं, कोणाच्या हातामध्ये हे जर दिलं तर हे सहजासहजी कोणालाही काढता येणार नाही, कारण तो बघतो, पाहताना त्यांच्या मनामध्ये येतं ह्या तर दोन मोठ्या आहे आणि ही छोटी आहे. पण त्याच वेळेला बाबा काय करणार की मी मंत्र म्हणणार आणि माझ्या अंगातल्या दैवी शक्तीने मी तुमच्या डोक्यावर ही कडी ठेवणार आणि एका मिनिटात, 1 मिनिट काय 15 सेकंदात ही कडी बाहेर निघते. आपण पाहूया आता तुमची समस्या सुटेल का, आपण पाहूया. आणि आता तुम्हाला दिसेल आता ही कडी बाहेर निघालेली आहे आणि तुमची समस्या सुटणार आहे असं. आणि लोकांना ते खरं वाटतं, समस्या सुटणार, प्रत्येकाची कडी निघणार. कडी निघणार ह्याच्यासाठी पैसे घेणार. म्हणजे तुम्ही पैसे दिल्यानंतर ही कडी काढून दाखवणार. आता तर ही कडी आत जाण्याचा आणि बाहेर येण्याचा एक मार्ग, हे तंत्र आहे थोडक्यात. ही कडी आत जाण्याचा आणि बाहेर जाण्याचा मार्ग हा आहे. ह्याच्यातून कडी ही आत जाते आणि अशा पद्धतीने ती अडकते. ओके. मुद्दा हा आहे की आपल्या लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नसतो. कडी बाहेर येण्याचा, मुलीचं लग्न ठरण्याचा, कडी बाहेर येण्याचा, मुलगा पास होण्याचा, कोर्टामध्ये माझ्या बाजूने निकाल लागण्याचा काही संबंध आहे का? आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यामध्ये आता आपण काय प्रयोग दिसतायत, पण याच्यामध्ये आता आपण खरात विषयी बोलतोय, त्याने अनेक लोकांना गंडा घातलेला आहे. म्हणजे आपल्याकडे दैवी शक्ती आहे, एवढंच काय तर नागदेवतेचं दर्शन घडवणार असा दावा सुद्धा केला होता आणि एक तक्रारही आता दाखल झाली आहे की 5 कोटींना त्या व्यक्तीला फसवलेलं आहे. मग हे नेमकं कसं, जे चमत्कार दाखवतात ते नेमके कसे शक्य होतात? म्हणजे तर लोकांचा अशा गोष्टींवर विश्वास असतो, जसा भूतांवर विश्वास आहे. या जगामध्ये सगळीकडे लोकांना असं वाटतं ह्या जगामध्ये माणूस मरतो आणि त्याचं भूत होतं आणि मग भूत काहीही करू शकतो. तर ह्या जगामध्ये कुठेही भूत नाहीये. मग भूताच्या नावाखाली फसवणूक होती का नाही, तर तो पण आपण एक चमत्कार पाहू शकतो. की आता मी तुम्हाला इथे एक हे दिसत आहे की हे भूत आहे असं सांगितलं जातं. आकार तसा केलेला आहे आणि हे भूत जे आहे ते मी जे सांगल ते ऐकतो. म्हणजे आता त्याला मी बांधून ठेवलंय पळून जाऊ नये म्हणून, पण तुम्हाला दिसेल इथून सोडलं तर इथून असं वर खाली येतो. पण मी जेव्हा त्याला सांगेल की वरून खाली यायचं नाही तर ते खाली येणार नाही. कसं ते मी सांगतो. आता इथं मी त्याला वरती ठेवलेलं आहे आणि त्याला मी सांगाल की खाली यायचं नाहीये तू, तर खाली येणार नाही. खाली येऊ नको, तुला मी सोडणार आहे, मी सोडल्यानंतर पण तू खाली यायचं नाही
आता मी त्याला सोडलेलं आहे आणि तो खाली येत नाही आणि मी त्याला म्हणेल थोडा हळूहळू खाली ये, तर तो हळूहळू खाली यायला लागेल. अच्छा. हळू. मी त्याला थांब म्हटलं की थांबणार पण आहे. मध्ये येऊन थांब बरं, मध्ये येऊन थांब. मग तो मध्ये येऊन थांबेल आणि मी त्याला सांगेल की अजून हळूहळू ये, पटकन ये, पटकन येणार. ओ, हे आता कसं शक्य झालं? याच्यामागे काय लॉजिक आहे? ह्याच्या मागे लॉजिक साधं आहे की हा नारळ घेतलेला आहे. नारळाचे 2 मधोमध तुकडे केले. नारळाला 3 डोळे असतात, एक डोळा कच्चा असतो, तो आरामशीर होल होतो. दुसऱ्या बाजूला मात्र तुम्हाला ड्रिल मशीन किंवा स्क्रूड्रायव्हरने होल करावं लागतं. हे 2 होल केलेले आहेत. ही दोरी टाकण्याच्या आधी आणि हे 2 करवंट्या जोडण्याच्या आधी मी एक काठी घेतलेली, मध्ये आडवी लावलेली आहे. अच्छा. आणि दोरी वरून टाकताना काय केलेली आहे, काठीच्या मागं घेतली आणि मग परत जेव्हा मी दोरी ओढून धरतो ती काठीला टेकलेली असते. अच्छा. आता ओढून धरली त्याच्यामुळं दोरीनी काठीला म्हणजे थांबवलं, त्याच्यामुळे तो थांबलेला आहे. हा, जर मी हात सोडला तर खाली येणार आहे. मी ताणून धरलेली आहे. पण लोकांचा असा भास तयार केला जातो की भूत मला प्रसन्न नाही. आपल्याकडं ह्या भोंदू बाबांकडे जाऊन इलेक्शनमध्ये मला मतं कसे जास्त मिळतील असे पण प्रकार केलेले आमच्याकडे उदाहरणं आलेले आहेत की ते सांगतात की माझ्याकडे इतके भूत आहेत, तितके भूत तुम्हाला मतं देतील. आणि राजकारणी लोक जातात तिथं आणि त्यांना खरं वाटतं की ह्याला भूत प्रसन्न आहे आणि भूत ह्याचं ऐकतं. पण हे सगळ्यात सुरुवातीला म्हणजे लोकांचा विश्वास संपादित करण्यासाठी सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कोणती ट्रिक वापरली जाते? सगळ्यात आधी हे भोंदू बाबा फसवण्यासाठी काय सांगतात? पहिली तर गोष्ट म्हणजे अशोक खरातच्या बाबत तर असं सांगता येईल की तो स्वतःला असं सांगायचा अंकशास्त्र तज्ज्ञ आहे आणि लोकांचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करायचा. आता एखाद्याचा भूतकाळ सांगणं ह्याच्यामध्ये काहीही चमत्कार नाहीये. भूतकाळ कोणी पण कोणाचा सांगू शकतो. पण जेव्हा तुमच्या मनातलं मी ओळखतो, असा मी दावा करतो आणि असं काहीतरी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. म्हणजे आता तुम्ही इथं आहात आणि मी तुम्हाला काही भविष्य सांगणार आणि तुम्हाला ते सिद्ध करून दाखवल, तर असे पण मी काही प्रयोग करून दाखवू शकतो. कसं शक्य होतं? हो, आता मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एकदम सरळ मनाच्या आहात, तुम्ही सत्याच्या नेहमी बाजूने असता, तुम्ही तुमचा हात नेहमी वरच्या बाजूला असतो, म्हणजे तुम्ही देत असता नेहमी लोकांना. तुम्ही मदत केलेली आहे पण लोकांनी तुमचे पैसे परत केले नाही, अशा काही गोष्टी सांगतात. पण एवढंच नाही, मी आता तुम्हाला सांगतो की तुम्ही शालेय जीवनामध्ये गणित तुमचा विषय कच्चा नव्हता. आता तुम्ही असं म्हटला, आता मी प्रूव्ह करणार बरं का ही गोष्ट, आता कॅमेऱ्यासमोर प्रूव्ह करणार. माझ्याकडे गणित 2 गणित आहेत, एक 5वीचं गणित आहे आणि 1ली 2रीचं गणित आहे. मी कोणतंही गणित विचारलं तरी तुम्ही चुकीचं उत्तर देणार आहात असं माझा दावा आहे. हा, कितवीचं गणित विचारू? पहिलीचं विचारा. हा, ज्याचं कच्चं असतं तो 1ली 2री म्हणतो, तुमचं चांगलं असतं तर तुम्ही 5वीचं म्हटलं असतात. पण ठीक आहे, 1ली 2रीचं नाही, 1ली 2रीचं. आता तुम्ही 1ली 2रीचं म्हटलं, 1ली 2रीचंच विचारणार, पण तुम्ही 10 सेकंदात 15 सेकंदात 1ली 2रीचं उत्तर द्यायला पाहिजे, आहे की नाही? 1.5 पैशाला 1.5 आंबा, 7 पैशाचे किती आंबे? 7 पैशाचे 5 आंबे. हा, 7 पैशाचे 5 आंबे. टाळ्या वाजवा स्वतःसाठी. मी असं म्हटलं तर 1.5 पैशाला 1.5 आंबा, 7 पैशाचे किती आंबे? तुम्ही 5 म्हटलात. आता हेच गणित मी तुम्हाला परत सोप्या पद्धतीने विचारतो. 1 पैशाला 1 आंबा, 7 पैशाचे किती? 7. हेच विचारलं होतं 1.5 पैशाला 1.5, पण तुम्ही चुकलात, कारण तुमचं गणित कच्चं आहे, कारण तुम्हाला भूतांनी झपाटलेलं आहे असं मी सांगणार. आणि ते भूत उतरवण्याचा पण आपण एक प्रयोग करूया. तुम्हाला ज्या भूतांनी झपाटलेलं आहे त्या भूताला मी ह्या तांब्यामध्ये बंद करणार आहे आणि माझ्याकडे एक तांदूळ आहेत. तुम्ही बघा ह्या तांदळामध्ये काय आहे का, किंवा तुमच्या हाताने पण तुम्ही हे तांदूळ ह्याच्यामध्ये ओतू शकता. अच्छा. हा, म्हणजे त्याच्यामध्ये काही नाही हे सिद्ध होईल. पूर्ण होत आहे? हो, ओतून टाका पूर्ण. तांब्या भरायचं, सांडवायचं नाही. आता तुम्ही घरी काम करत नसल्यामुळे सांडू शकतात, मला माहिती होतं सांडणार. हा, हे पण भविष्य मला माहिती होतं बरं का. अच्छा. पण मी आता हे प्रूव्ह कसं करणार माहिती का. आता माझ्याकडे एक त्रिशूळ आहे. अच्छा. आणि हा मी तुमच्या डोक्यावरून असं हे करणार आणि असं मी हळूहळू ह्याच्यामध्ये टाकणार. आणि जेव्हा ह्याच्यामध्ये भूत बंद होईल त्यावेळेला मी जेव्हा त्रिशूळ वरती उचलेल तेव्हा हे सगळे तांदूळ नाही, हा तांब्या पण वरती येईल. कसा होईल ते बघूया आपण. अर्थात तुम्ही लहानपणी जेव्हा होता ना, शाळेमध्ये जाताना तुमच्या घराच्या जवळ, मामाच्या घराच्या जवळ एक चिंचेचं झाड होतं बरं का, आणि तुम्ही दगड मारायचं तिथं. त्या झाडावर एक भूत होतं आणि त्या भूताने तुम्हाला तुमचा दगड त्याला लागल्यामुळं तेव्हापासून पकडलेलं आहे. आता त्याला मी ह्याच्यात बंद करणार असं. हा, असं. आणि तुम्ही मान्य कराल ना, काही वेळेला प्रत्येकाच्या कोणाच्या तरी घराजवळ चिंचेचं झाड असतं, त्याला दगड मारलेले असतात. पण आता मी ह्याच्यात भूत बंद करतो. आता तुम्हाला दिसेल किंवा तुमच्या हाताने देखील तुम्ही उचलू शकता. म्हणजे त्रिशूळ त्रिशूळ अलगत उचलायचा, वरती वर उचलायचा, उचला. ओके. आता भूत बंद झालं, त्याच्यामुळे तांब्या पण वरती आला. अच्छा. पण आता कसं केलं हे तुम्हाला सांगतो. हा प्रयोग आपले प्रेक्षक देखील घरी करू शकतात. साधी गोष्ट आहे. एक तांब्या घ्या, असा घ्या किंवा स्टीलचा घेतला तरी चालतो. तांदूळ सगळ्यांच्या घरी असतात.
आणि तुम्ही म्हणा त्रिशूळ नाही आमच्या घरी, पण ही गोष्ट सगळ्यांच्या घरी असते, स्क्रू ड्रायव्हर. आणि मी आधी असं का केलं तर हे तांदूळामध्ये आतमध्ये हवा पण होती Obviously. आणि मी असं जेव्हा करत होतो त्यावेळेला हवा बाहेर आली आणि तांदूळ खाली जात गेले. आणि सर्वात शेवटी मात्र मी एका सरळ रेषेमध्ये त्रिशूळ रोवला, त्यावेळेला तांदळाने त्याला पकडले. ह्याच्यामध्ये भूत हे जगातच कुठं भूत नाहीये, पण तुमचा विश्वास असा संपादन केलं तुम्हाला भूतांनी झपाटलेला आहे आणि भूत गाडलं गेलं ह्याचा म्हणजे काय आहे तर हे वर येणं, म्हणजे हा वरती आला म्हणजे ह्याच्यात भूत आहे असं सांगितलं जातं आणि लोकांना ते खरं वाटतं आणि ह्या प्रयोगासाठी देखील लाखो रुपये लोक देतात. अच्छा. हां, एवढंच नाही, तुमच्या मनातलं मी अजून एक गोष्ट ओळखतो. आता मी इथं पत्ते ठेवलेले आहेत, 2 प्रकारचे पत्ते, 2 गठ्ठे आहेत इथं. पण आता मी तुम्हाला सांगणार आहे, मी माइंड रीड करणार आहे. अच्छा. तुमचा माइंड अशा पद्धतीने रीड करणार आहे. हे 2 गठ्ठे आहेत, पण तुम्ही कोणता गठ्ठा उचलणार आहे हे आधीच मला माहिती आहे. अच्छा. हां, तुम्ही कोणता पण गठ्ठा उचला तो मी ओळखलेला असणार आहे आणि कसा ओळखलेला असणार कॅमेरा पुढे मी प्रूव्ह करणार आहे. अच्छा. हां, पण तुम्ही हे दोन्हीपैकी आधी उचलल्याच्या नंतर तुम्ही सांगणार का नाही आधी नाही सांगणार? नाही मी ह्या चिठ्ठीमध्ये आधी लिहून ठेवलेलं आहे. ही अच्छा. चिठ्ठी तुम्ही नंतर वाचून दाखवायची, सर्व कॅमेऱ्यासमोर वाचून दाखवायची. ह्या चिठ्ठीमध्ये मी लिहिलेलं आहे तुम्ही कोणता गठ्ठा उचलणार आहात. तुम्ही कोणत्याही एका गठ्ठ्यावर हात ठेवायचा आहे. अच्छा. दोन्हीपैकी कोणत्याही गठ्ठ्यावर हात ठेवा. ओके. हां, नाही खाली ठेवा, खाली ठेवा. हां, हा गठ्ठा तुम्ही निवडला. तुम्हाला मी फोर्स केला होता नाही. का आपलं आधी काही ठरलेलं आहे? नाही. तुमच्या मर्जीने 2 प्रकारचे गठ्ठे होते, त्याच्यातल्या एका गठ्ठ्यावर हे जास्त पानं आहे ते तुम्ही हात लावलं. हां, इथं ठेवूया. आणि हे कमी आहे ते तुम्ही नाही निवडले अर्थात. आता ही चिठ्ठी घ्या आणि ह्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय ते वाचा. अच्छा. हां, सर्वांसमोर वाचा. गट्टा तुम्ही निवडणार आहात. हां, पाहिजे तर कॅमेरा पुढे दाखवा ते काय लिहिलेलं आहे. 9चा गठ्ठा तुम्ही निवडणार आहात असं लिहिलेलं होतं याच्यामध्ये. हां, आणि आता ते पण तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 इथं आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. अच्छा. हां, तुम्ही 9चा गठ्ठा उचलणार आहात असं मी लिहिलेलं होतं. इकडे 4 होते आणि इथं 9 होते. तुम्ही बरोबर 9चा उचलला. मी काय तुम्हाला फोर्स केला होता का? नाही, तुम्ही तुमच्या मनाने निवडली आणि मी आधी लिहून ठेवली ती चिठ्ठी तुम्ही काय निवडणार आहात. मग याच्यामध्ये असं तर नाहीये ना की दुसरीकडे नाही दुसरीकडे काही प्रश्नच नाही ना, एकच कागद आहे. तुम्ही मग दाखवा, हा कोराच कागद आहे. बरोबर आहे. हां, मुद्दा हा आहे की ट्रिक काय वापरली ही तुम्हाला माहिती नाही कोणाला. आता मी कॅमेऱ्यासमोर सगळ्यांना सांगतो, तुम्ही कोणताही गठ्ठा उचलला असता तरी ही चिठ्ठी माझी खरी ठरली असते. कसं काय? कारण तुम्ही जेव्हा हा गठ्ठा उचलला असता तेव्हा मी तुम्हाला असं दाखवलं असतं. हे पत्ते वेगवेगळे आहेत, दिसतात हे वेगळे. आणि हा गठ्ठा तुम्ही उचलला असता तर मी तुम्हाला म्हटलं असतं तुम्ही 9चा गठ्ठा उचलणार आहात, कारण त्याच्यामध्ये 9 नंबर आहे. हे 4ही 9च होते. पण तेव्हा मी हे दाखवलं नसतं, तेव्हा मोजून दाखवले असते. ओके. आणि जेव्हा तुम्ही हा उचलला असता तेव्हा तुम्हाला मी मोजून नसते दाखवले, वेगवेगळे दाखवले असते. अच्छा. कोणती पण चित पण माझी, पट पण माझा. अशा पद्धतीची ज्योतिषी लोक ट्रिक वापरतात. अच्छा. हा, जोपर्यंत तुम्हाला ट्रिक कळणार नाही तुम्हाला असं वाटणार की कसं काय मी इकडचा हात इकडे पण ठेवू शकले असते. पण त्यांनी काय केलेलं असतं की माइंड रीडच्या नावाखाली काही नसतं. माइंड रीड थोडं जसं मी तुम्हाला गणित सांगितलं ते फसवं गणित होतं. त्याच्यामुळे तुम्हाला पहिलं मी बिंबवलो की ते तुम्ही चुकणारच आहात. हां, तुम्ही म्हणजे कोणालाही असा प्रश्न विचारला काही वेळेला फसवं हे गोष्टी वापरल्या जातात. अच्छा. आणि याच्यामध्ये आता आपण खरात विषयी बोलत होतो, तो त्याची प्रवृत्ती नेमकी काय होती? कारण त्याने अनेकांना फसवल्याचं आता समोर येताना दिसतंय. म्हणजे अत्याचार महिलांवर तर केलाच, पण त्याचबरोबर कोट्यावधी रुपये लोकांकडून उकळले, भक्तांकडून वेगवेगळे दावे करून त्यांना कधी जीवे मारण्याची धमकी किंवा त्यांचा परिवार ध्वस्त होईल अशी धमकी दिली जात होती. तर या सगळ्या त्याची प्रवृत्ती नेमकी कशी होती? या सगळ्या लोकांना किंवा मोठमोठे जे लोक आहेत, राजकारण्यांची सुद्धा नावं येताना दिसत आहेत समोर, त्यांना तो कशा पद्धतीनं आपल्या याच्या प्रभावाखाली घेत होता? मुख्य म्हणजे लोकांचे प्रभाव टाकायचा. सर्वात प्रथम लोक तिथं जेव्हा जातात ना ते इतके प्रभावित होऊन जातात. पहिल्यांदा तुम्ही जर तिथं गेला तर तुमचा पहिल्यांदा नंबर लागणार नाही. अच्छा. तुम्ही कोणाचाही थ्रू जाणार, तो सांगणार की खराचे माझी खूप चांगली ओळख आहे, तुमचा पटकन नंबर लावल मी. पैसे तर तुम्हाला द्यावेच लागणार आहेत. पण तिथं तुम्ही गेल्यानंतर काय पाहता की पार्किंगमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या लागल्या, सगळे VIP लोक आलेले आहेत, सगळे लाईनीमध्ये थांबलेले, त्यांचे कोणाचे नंबर लागत नाहीये आणि मग तुमचा नंबर त्यांनी लावून दिलेला आहे. पण हे सगळं तर तेव्हा होणार जो बाबा मोठा झाल्यानंतर किंवा त्याचे फॉलोअर्स खूप मोठ्या पदावर आहेत तेव्हा होणार. सुरुवातीला पण हे लोक कशी मग सुरुवात करतात किंवा लोकांना फसवण्यासाठी कुठून कोणत्या ट्रिक्स वापरल्या जातात, प्रभावाखाली आणण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापरल्या जातात सामान्य लोकांना तिकडे घेऊन येण्यासाठी? कोणताही बाबा एकदम तो मोठा होत नाही, हळूहळूच मोठा होतो. मोठा होण्यामध्ये खूप मार्केटिंग स्किल असतं. अच्छा. अशा पद्धतीचं मार्केटिंग असतं की त्यांनी आता सगळ्यांना सांगितलं गावामध्ये मी कॅप्टन आहे,
अर्थात आता तर कळतंय तो कॅप्टन नावाचा काही प्रकार असण्याचं काही कारण नाही आहे. आपल्याकडं बऱ्याच वेळा मिलिटरीमध्ये एखादा शिपाई असतो आणि त्याला सगळं गाव मेजर म्हणायला लागतं. शाळेमध्ये शिपाई असतो त्याला सगळे मास्तर म्हणायला लागतात, किंवा दवाखान्यामध्ये एखादा वॉर्ड बॉय असतो आणि त्याला डॉक्टर म्हणायला लागतात, आणि तो त्या नावाने फेमस होऊन जातो. तसा हा कॅप्टन नव्हताच, त्याचं शिक्षणच नाही ते तेवढ्या पद्धतीचं. आज प्रूव्ह होतंय किंवा अजून काही गोष्टी पण त्याने आधी वलय तयार केलं होतं. मी इतके देश फिरलेलो आहे, मला इतक्या गोष्टी माहिती आहे, इथपासून तर तिथपर्यंत असं स्वतःविषयीचं एक वलय तयार करायचं. हळूहळू जवळच्या लोकांमध्ये करायचं. जवळचे लोक अजून जास्त सांगायला लागतात, जवळच्या लोकांनी अजून पसरवायचं, मग ते लोक गिरायक आणायला लागतात. आणि सुरुवातीच्या काही गिरायकांना मग असे 10 जणांचे मी जेव्हा भविष्य सांगतो तर 4 जणांचे खरे ठरतात. 4 जण 40 लोकांना सांगतात, 40 लोक 4000 लोकांना सांगतात. असं ते वाढतं. ज्याचं चूक ठरतं तो सांगत नाही, अच्छा, तो गप्प बसतो. तो म्हणतो जाऊन दे, हा ज्योतिषी बरोबर नव्हतं, दुसऱ्याकडे जातो. मुद्दा हा आहे की त्याचं हळूहळू मार्केट वाढायला लागतं, आणि मग मार्केट जसं जसं वाढायला लागतं मग तो तसं फसवायला लागतो. मग एका बाईला फसवलेला आहे आणि ती बाई आता ब्लॅकमेल करायला लागला त्या बाईला. तिला सांगितलं, ब्लॅकमेल करतानाच असं सांगितलं जातं तू दुसऱ्या बाईला आणलं पाहिजे. ओके. मग तिने दुसऱ्या बाईला आणलं. हे सगळी फसवणूक सुरू असते, कोट्यावधी रुपये उकळले जातात, तोपर्यंत त्या लोकांना लक्षात येत नाही की आपली फसवणूक होतीये किंवा काहीतरी सुरू आहे, आपण लुटले जातोय, हे त्यांच्या लक्षात येत नाही. लक्षात जरी आलं तरी भीतात लोक. मुद्दा हा आहे की लोकांना सतत असं वाटत असतं ह्याच्या अंगात काहीतरी दैवी शक्ती आहे, ह्याच्याकडे तंत्रमंत्र आहे, हा जादूटोणा करतो आणि हा आपलं वाईट करू शकतो, आपलं घराचं वाटोळं करू शकतो, आपला मृत्यू पण आणू शकतो. म्हणजे मूठ मारून एखाद्याला मारणं, रक्ताची उलटी होणं, अजून काय वाटेल त्या पद्धतीने. अंधश्रद्धेमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे भीती आणि दुसरं आहे मोह. तुमच्या घरामध्ये गुप्त धन आहे, 7 हंडे भरून धन निघणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक बळी द्यावा लागेल असं सांगितलं जातं. किंवा तुम्हाला मुलगा नाहीये, मग तुम्ही काय करा, एक 4 मुलींच्या पाठीवर असलेला मुलगा आणा आणि त्याचा बळी दिला तर मग तुम्हाला मुलगा होईल. आता काय लॉजिक आहे का याचं? मुलगा होणं, मुलगी न होणं, म्हणजे खरं तर संत तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितले, 986 कन्यापुत्र होती, का करावा लागे पती. किंवा भोंदू, आता आपण सगळीकडे भोंदू असं खरंच म्हणतोय. संत तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलं, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकूनी करती पाप, दावणी वैराग्याच्या काळा भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळो यांची संगती. तेव्हा सांगितलं अशा लोकांची संगत नको. हा, आणि आज देखील लोक मिळवतायची संगती म्हणून त्याच्या मागे धावतात. खरंय. पण याच्यामध्ये अजूनही म्हणजे आपला महाराष्ट्र हा सगळ्यात प्रगत एक राज्य मानलं जातं आणि शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तरी सुद्धा अजूनही लोक असे जे भोंदू बाबा आहेत त्यांना फॉलो करताना दिसतात. त्यामागे नेमकं कारण काय असेल? लोकांना ते कळत नाही ना. मी काय म्हटलं तुम्हाला की लोकांमध्ये खरं तर शालेय जीवनामध्येच हा वैज्ञानिक दृष्टिकोन आला पाहिजे. आपल्या शालेय जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन काय येत नाही? कारण आज देखील काही शाळांमध्ये अशा पद्धतीचे प्रयोग केले जातात की डोळ्याला पट्टी बांधून मुलं वाचतायत. एवढंच नाही की नजरेच्या शक्तीने चमचे वाकवतात. आता एक चमचा दिसतोय आणि हा चमचा मी नजरेच्या शक्तीने वाकवल आणि असं तुम्हाला मी दाखवून देईल, किंवा ते मुलं करतायत. आणि काही वेळेला अशा पद्धतीचे क्लासेस घेणारे लोक शाळेमध्ये घुसतायत. कदाचित ते क्लासेस घेणाऱ्यांमध्ये काही कमिशन घेऊन ते मॅनेजमेंटला पण देत असेल आणि मॅनेजमेंट ते प्रयोग आता ते पण ते सांगितलं जात नाही. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की एक चमचा आहे आणि मी तो चमचा नजरेच्या शक्तीने वाकवतो. तर आता तुम्हाला जो चमचा मी दाखवला आहे आणि नजरेच्या शक्तीने मी वाकवतो, असं मी बघितलेलं आहे की तो तुटलेला चमचा आहे. हा, आता ते मी त्याच्या मागचं सांगणार आहे, पण तुम्हाला तोपर्यंत दिसणार नाहीये. मी आज दाखवताना तुम्हाला हा चमचा दाखवलेला आहे असा, आणि आता मी हातात हा चमचा धरले आणि मी नजरेच्या शक्तीने वाकवतो असं म्हणणार, आणि मग हळूहळू हळूहळू हळू ओके असा हा वाकताना दिसणार. त्या कॅमेऱ्यासमोर हा दिसतोय ना वाकलेला, तर असं दाखवणार. पण हा मी काय केलेलं होतं की आधी 2 तुकडे केलेले होते आणि ते धरताना अशा पद्धतीने धरले होते, ते तुम्हाला दाखवले नव्हते. किंवा अजून एक वेगळ्या पद्धतीने पण करता येतो की हा चमचा माझ्या हातामध्ये आहे, तुम्हाला मी सांगणार की आता दिसतो आहे चमचा सरळ असा आणि मी नजरेच्या शक्तीने वाकवतो. अच्छा, म्हणजे याला नजर का धोका म्हणता येईल. हा, आता तुम्हाला असं मी म्हणणार की आता बघा मी नजरेच्या शक्तीने हळूहळू हळूहळू वाकवतोय, हळूहळू वाकायला लागलेला आहे आणि हळूहळू हळू वाकला, आणि मी तुम्हाला असं देणार की वाकलेला आहे. आणि त्यावेळेला मी मात्र हा तुकडा आधीच बाजूला काढून ठेवलेला आहे. अच्छा, हा, पण तुम्हाला काय दिसलं, सर असा चमचा होता आणि तो वाकला आणि हातामध्ये तो चमचा वाकलेला आला. खरंय. हा, तर दाखवताना मी कसं दाखवला होता ते पण सांगतो. मी ही बाजू झाकून घेतली होती माझ्या हातामध्ये, ही बाजू झाकून घेतली आणि हा तुकडा जो आहे तो आम्ही असा धरलेला होता वरती. तुम्हाला दाखवताना असं दाखवला. कॅमेरा पुढं काय दिसत आहे की एक असा चमचा आहे आणि मी तो वाकवतोय. हळूहळू हळूहळू करून ही बाजू खाली आली की ही आता ठेवायची, असं द्यायचं.
म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की लोकांच्या साधेपणाचं असेल किंवा त्यांचं अज्ञान असेल, या सगळ्या गोष्टींचा फायदा हे लोक उचलतात. पण याच्यामध्ये काही केसेस असेही आहेत की लोकांच्या अंगामध्ये येणं किंवा भानामतीचे प्रकार हेही बऱ्याचशा वेळेला समोर येतात. त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे? मुद्दा जसं मी तुम्हाला म्हटलं, भूताविषयीचं एक लोकांच्या मध्ये पहिला भ्रम आहे. लहानपणापासून तुम्ही कोणतेही लहान मुलाला विचारा किंवा म्हाताऱ्या माणसाला विचारा, भूताचे पाय कसे असतात, किंवा तुम्ही ऐकलं असेल भूताचे पाय कसे असतात, वाकडे असतात, वाकडे उलटे असं काहीतरी सांग. आता हे कोणाला माहिती आहे? भूत 2 रंगाचं असतं, काळं पांढरं. मग भूताला नॉनव्हेज आवडतं. अजून भूताचे सण कोणते, अमावस्या पौर्णिमा, असेच पद्धतीचे आम्ही जेव्हा शाळेमध्ये जाऊन मुलांना विचारतो तेव्हा मुलं देखील असेच उत्तरं देतात. मुद्दा हा आहे की त्यांना घरातले लोक भूत असतं ते झपाटतं, मग ते एखाद्याला झपाटल्यावर माणूस काहीही करतो. खरं तर आपल्याकडं मानसिक आजाराचं प्रमाण आहे. अंगात येणं, भूतानी झपाटणं, ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक ढोंगाचं असतं, दुसरं मानसिक आजाराचं असतं. ढोंगाचं जे असतं ते काय करतात की लोकांच्या अंधश्रद्धेच्या ह्यानी गैरफायदा घेतात. म्हणजे माझ्या अंगात देव आलेला आहे आणि मी लोकांचं भविष्य सांगायला लागलेलं आहे आणि तुम्ही पैसे द्या, मी तुमचं भविष्य सांगतो. तर असे ठराविक भविष्य, मुलगा होईल का मुलगी होईल, पास होईल का नापास होईल, ह्या गोष्टी कोणीतरी सांगायचं. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतं, कोणीतरी घरातलं लहान म्हणजे मुलगा पळून गेला, मुलगी पळून गेली, तर असं भविष्य सांगितलं जायचं की ते पश्चिमेला गेलेलं आहे. आमच्या पुण्यातून पश्चिम म्हणजे मुंबई, आणि त्यावेळेला मुलांचं पळण्याचं प्रमाण मुंबईकडे असायचं आणि एक 5-6 दिवसांनी तो येईल किंवा पोलिसच शोधून त्याला घरी आणायचे. पण तोपर्यंत त्या जो सांगणारा, भविष्य सांगणारा होता, त्याचं महत्त्व वाढून जायचं. त्यांनी बरोबर सांगितलं, अरे पोलीस कुठून तरी शोधून काढतात आणि ते आणून द्यायचं घरी. त्या काळात अशा गोष्टी भयंकर घडायच्या. पण ते लोकांना ते खरं वाटायचं. अशा पद्धतीने मुद्दा हा आहे की ज्योतिषी लोक तुमच्या मानसिकतेचा पक्का अभ्यास केलेला असतो. म्हणजे एखाद्या घरात मूलबाळ नाहीये तर ते त्यांनी कसं सांगितलेलं असतं, घराच्या समोरून जातात ज्योतिषी, भविष्य सांगणार वगैरे, आणि सांगतात की बरेच वर्ष झाले लग्नाला, तुमच्या घरात अजून पाळणा हल्लेला नाही, बाहेरचे कपडे वाळत टाकलेले आहेत, तिथं कोणत्याही लहान मुलाचे कपडे नाही वाळत टाकलेले, म्हणजे ह्या घरात मूल नाहीये. किंवा एखाद्या घरात फोटो लावलेला असतो, खाली तारीख पण लिहिलेली असते, वडील केव्हा वारलेले आहेत, आणि मग त्या मुलाला सांगायचे की लहानपणी तुझे पितृछत्र हरवलेलं आहे. घरात लोकेशन पाहिलेलं आहे त्यांनी, काय पद्धतीने ऑब्झर्वेशन चांगलं असतं. किंवा पूर्वी नंदी बैलवाले यायचे, ते आधीच माहिती काढून जायचे त्या घरातले किती मुलं आहेत, एक बाहेर गावी राहतो, इंजिनियर आहे, किंवा अजून अशा पद्धतीचे आधी हिस्ट्री. आत्ताच्या काळामध्ये म्हणजे आता हा जो भोंदू खरात आहे तो आत्ता 2026 मधला आहे आणि तो मागील अनेक वर्षांपासून हे सगळं प्रॅक्टिस करत होता, लोक त्याचे फॉलोअर्स वाढवत होता. पण आत्ताच्या काळामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी शक्य आहेत का, हा प्रश्न पडतो. आपण म्हणतो की डॉक्टर दाभोळकर पण म्हणायचे की आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी घेतली नाही, करणी घेतली पण विचारसरणी घेतली नाही. आज पाहतो आपण की विज्ञानाचा प्रचार करण्यासाठी, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी शासन जेवढं काम करत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त पटीने हे बुवा बाबा विज्ञानाची साधनं वापरून अंधश्रद्धा पसरवत असतात. आमच्याकडे पुण्यामध्ये एक असा ज्योतिषी, म्हणजे ज्योतिषी नाही, बुवा होता, बाबा होता. तो काय करायचा, तुमचं मोबाईलमध्ये स्वतःचं ॲप टाकायचा. ते ॲप असं टाकलेलं असायचं की तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही काहीही केलं तरी त्याला तिथं कळायचं. आणि लोकांना आश्चर्य वाटायचं, मी एकटा बसलेलो असताना मी काय गोष्टी केल्या. तुम्ही कुठेही गेलात तरी त्याला आधीच कळालेलं असतं, तुम्ही इतक्या वाजता इथं होता, अर्धा तास तुम्ही त्यांच्या तिथं बसलेला होता. आणि असं जेव्हा तो सांगायला लागायचा तेव्हा लोकांचा ठाम विश्वास बसायचा की हे कसं काही शक्य आहे. आणि जेव्हा त्याला पर्दाफाश केला तेव्हा कळालं की हा असं ॲप तुमच्याकडून डाउनलोड करून घ्यायचा. आणि ते एकदा ॲप डाउनलोड झालं की तुमचं सगळंच त्याच्याकडं, तुम्ही मोबाईलमध्ये कोणत्या साईटवर काय बघितलं हे देखील तो आधीच सांगायचा. त्या लोकांना असं, म्हणजे हे तंत्रज्ञान तो वापरत होता. आणि आपण साधे मुलांना अजून वैज्ञानिक दृष्टिकोन सांगण्यामध्ये कमी पडतो आहोत. पण आत्ताचं जे युग आहे, आता ChatGPT आहे, बऱ्याचशा वैज्ञानिक गोष्टींचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये करत असतो. मग या काळामध्ये सुद्धा असे फसवणारे जे बुवा आहेत त्यांच्यापासून कसं सावध राहायला पाहिजे, कशा पद्धतीने ओळखलं पाहिजे? कारण श्रद्धा असणं त्याच्यामध्ये काही वाईट नाहीये, पण त्याच वेळेला अंधश्रद्धा असणं हे खूप घातक आहे. मग अशा या बुवा असतील किंवा भोंदू असतील त्यांच्यापासून कसं सावध राहायला पाहिजे? खरं तर आपण आपल्या मुलांना हे पहिल्यांदा शिकवलं पाहिजे. ह्या जगात कधी चमत्कार घडले नव्हते, घडत नाही, घडणार पण नाही. जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त होतं त्याच्या म्हणजे निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग, प्रचिती. म्हणजे गुहेमध्ये राहणारा माणूस असू द्या आणि आज परग्रहावर पाठवणारं यान असू द्या माणसांना, तर हे देखील प्रगती माणसांनी कशामुळे केलेली आहे की निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग, प्रचिती. आज पृथ्वीच्या पाठीवर सर्वात उत्क्रांतीमध्ये सर्वात शेवटी आलेला मानव प्राणी आहे. पण मानवाने ही जेवढी प्रगती केलेली आहे ती कशामुळे केलेली आहे? कारण तो सृष्टीचे नियम समजून घेतला. एक लक्षात घ्या, ह्या पृथ्वीवर जे काही घडतं ते एका विशिष्ट कारण भावाने बद्ध आहे.
मुद्दा हा आहे की हे ज्योतिष जे आहे ना ह्याला काहीही तशा पद्धतीचा कार्यकारक भाव नाही आहे. आकाशातले ग्रहगोलांची स्थिती आणि तुमच्या जन्मवेळेची स्थिती हे एक असून आणि मग त्याच्याने भविष्य ठरतं. जर माझं भविष्य आधीच ठरलेलं असेल तर मग माझ्या कर्तृत्वाला काय किंमत राहिली, म्हणजे काहीच किंमत नाही. असं तर खरंच स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलेलं. आपल्याकडं खूप मोठे संतांची आणि समाजसुधारकांची परंपरा ह्या महाराष्ट्राला लाभलेली आहे, पण त्याच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे भविष्य सांगणाऱ्या लोकांचं पेव फुटलं आहे. अशोक खरात तर एक गोष्ट आहे, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक अशोक खरात बसलेला आहे. तो तुमचं भविष्य सांगतो. खरं तर त्याला स्वतःचं भविष्य माहिती नसतं. आपल्याला माहिती आहे एक ज्योतिष लोकांचं संमेलन तिकडे दुबईला झालं, त्यांना युद्धाच्या वेळेला अचानक विमानाचे हे बंद झालं, त्यांना कळालं नाही आपण कसं यायचं. खरं तर गोष्ट घडल्यानंतर कोणीतरी सांगतो की आम्ही अजित पवारांना आधीच सांगितलं होतं की त्यांचा विमानाचा अपघात होऊ शकतो, असं भविष्य आधी सांगितलं होतं. आता हे कोणी तुम्ही कोणाबद्दलही सांगा की तुमचा घातपात होऊ शकतो आणि तुमचा अपघात होऊ शकतो, हे झाल्यावर सांगतात. ह्या तारखेला अमुक एका गोष्टी अशी घडणार आहे हे कोणी सांगितलंय का, तर हे कोणी सांगत नसतं. अशा पद्धतीचे जगभर सांगितलं जातं. मुद्दा हा आहे की जगभर असं सांगणाऱ्यांचं एक मोठं रॅकेट असतं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्टिक्स वापरतात. ह्या जगामध्ये कोणाच्याही अंगात कुठलीही दैवी शक्ती नाही, आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये दैवी शक्ती आहे असं सांगणंच कायद्याने गुन्हा आहे. डॉक्टर दाभोळकरांचा खून झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आलेला आहे आणि ह्या कायद्याला 13 वर्ष झालेत. 2000पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेत. महाराष्ट्र अनिसच्या पुढाकाराने खूप गुन्हे शिक्षा देखील झालेली आहे आणि सर्व जाती धर्मातील बुवा बाबा त्याच्यामध्ये आहेत. आमच्यावर महाराष्ट्र अनिसवर बऱ्याच वेळा लोक म्हणतात तुम्ही हिंदू धर्माच्याच ह्याच्या मागं लागले. आता मुद्दा हा आहे की हा कायदा सर्व जाती धर्मांना लागू आहे. असं काही नाही, भारतामध्ये असं काही विशिष्ट जाती धर्म बघून कायदा लागत नाही. ह्या कायद्याचा भंग जो कोणी करेल त्याला ही शिक्षा होणारच आहे. आता आपल्याला या सगळ्याचे परिणाम होताना दिसून येत आहेत. अशोक खरातच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी किती घातक आहेत, कशा पद्धतीने लोकांची लूट होऊ शकते, फसवणूक होऊ शकते, हे सगळ्यांचं एक मूर्तिमंत उदाहरण, एक मोठं उदाहरण असं म्हणता येईल की लोकांसमोर आहे. याच्यामध्ये सर आता आपण या ठिकाणी हे प्रयोग जे दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं की शेवटचा एक प्रयोग राहिलेला आहे का आपला? सगळे प्रयोग झाले. कशा पद्धतीने लोकांची फसवणूक केली जाते किंवा कशा पद्धतीने लोक फसले जातात, बुवा असतील किंवा भोंदू बाबा, त्यांच्याकडून लोकांना कशा पद्धतीने ट्रिक केलं जातं, या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणखी एखादी अशी गोष्ट जी सामान्य लोकांना माहीत नाहीये पण त्याच्यामुळे ते या बुवांच्या किंवा भोंदू बाबाच्या आहारी जाऊ शकतात? बऱ्याच वेळा लोक सांगतात की मी पैशाचा पाऊस पाडू शकतो, माझे रिकामे हात आहे. आणि अशा पद्धतीने देखील आता समजा मी तुम्हाला असे रिकामे हात दाखवलेले आहेत, हे माझे रिकामे हात आहे आणि मी ह्या रिकाम्या हातातून पैसे काढून दाखवणार आहे. तर पैसे कसे काढून दाखवतो ते तुम्हाला आता इथं दिसेल. माझे रिकामे हात होते, सर्वांसमोर मी दाखवले होते. तर हे कसे काय झाले की पैसे कसे काय झाले रिकाम्या हातातून, पैशाचा पाऊस पाडू शकतो असं सांगून लोकांची फसवणूक केली जाते. आता ही ट्रिक कशी केली मी, खरं तर ही 100 रुपयाची नोट आहे. मी आधी घडी करून एक थंब मिळतो असा मार्केटमध्ये, आणि हा थंब मी असा बोटामध्ये ठेवला होता. आता मी जर असा हात धरून उभं राहिलो तर कदाचित कॅमेऱ्यामध्ये पण लवकर दिसणार नाही की हे वेगळं बोट आहे. आणि मी असे जेव्हा हात हलवतो किंवा अशा पद्धतीने हलवतो तर कळत नाही. एक विनंती करेन की त्यांनी हा जो थंब आहे ज्याच्यामध्ये नोट आहे आणि ज्याच्यातून आता पैशांचा पाऊस पडणार आहे त्याच्यावर झूम इन करावं. दिसतंय आता असं मी हात हलवलेला आहे आणि त्यावेळेला मी हा थंब काढून घेतलेला आहे आणि त्याच्यातली नोट बाहेर आलेली आहे आणि हात हलवत असताना नोट उलगडून दाखवतो आहे आणि आता ही नोट दिसते आहे. आणि लोकांना रिकाम्या हातातून कसे काय, आता कदाचित मी हाफ शर्ट घातला असता तर अजून जास्त इफेक्टिव्ह झाला असता तो. मुद्दा हा आहे की असं रिकाम्या हातातून काही काढता येते, जी गोष्ट लपवता येते तीच काढता येते. सत्यसाईबाबा असे हात करून सोन्याची साखळी काढायचे, आम्ही त्यांना म्हणतो कलिंगड काढा ना, नाही तर माझ्या मुलाला सायकल नाहीये, सायकल द्या बरं काढून हातातून. रिकाम्या हातातून तुम्ही जर काही काढू शकता आणि तुमच्या अंगात म्हणजे तुम्हाला दैवी शक्ती प्राप्त आहे, जी गोष्ट लपवता येते तीच काढता येते. म्हणजे ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्याच काढता येतात. तशा पद्धतीने लोकांना फसवण्यासाठी काहीही करू शकतात. मुद्दा हा आहे की अशा पद्धतीने केलं जातं आणि आपल्याला कळत नाही. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत म्हणजे जादूगार लोक जे असतात ते सांगतात की ही कला आहे, किंवा माइंड रीड करणारे देखील कलाकार खूप आहे. सुहानी शाह सारखे कलाकार असतात, अजून बरेच माइंड रीड करणारे, पण ते स्वतः सांगतात की असं काही दैवी शक्ती वगैरे असं काही नसतं, की ही आमची एक ट्रिक आहे, आम्ही हे शिकलेलो आहे आणि आम्ही अशा पद्धतीने लोकांना सांगतो आहे. आणि खरं तर विज्ञान सांगत असतात आणि ह्याच्यामध्ये विज्ञानच आहे. फिजिक्स असेल किंवा विज्ञानाच्या मध्ये जे काही प्रयोग आपण शाळेमध्ये करत असतो, शिकत असतो, त्याच्यापैकी मला असं वाटतंय की बरेचसे प्रयोग या ठिकाणी वापरून लोकांना फसवलं जात आहे, उल्लू बनवलं जात आहे. आणि तेच तुम्ही या ठिकाणी दाखवलेलं आहे की भोंदू बाबा खरात याच्यासारख्या आणखी काही बाबा आपल्या आजूबाजूला असू शकतात आणि ते आपली सुद्धा फसवणूक करू शकतात, आपल्याकडूनही पैसे उकळू शकतात आणि त्याच्यामुळे
सावध राहणं, सतर्क राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि हे प्रयोग आपल्या प्रेक्षकांना करून दाखवले. त्यांचे एक प्रकारे असं म्हणता येईल की डोळे उघडण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी या प्रयोगांच्या माध्यमातून केलेला आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि यासोबतच आपण बघितलेलं असेल कशा पद्धतीनं अशोक खरात सारखे जे बाबा आहेत त्यांचं भावतं आणि लोकांची फसवणूक होते. याच्यामध्ये नुकसान तुमच्या आमच्यासारख्या लोकांचं होत असतं, कारण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, अंधपणे डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि त्याच्यानंतर नेमकं काय काय होऊ शकतं याचे वेगवेगळे धक्कादायक असे उदाहरणं आपल्या समोर आता येताना दिसून येत आहेत अशोक खरातच्या माध्यमातून. त्यामुळं एकच विनंती आहे, एकच आवाहन आहे, जे कोणी आता आपल्याला या ठिकाणी बघतायत त्यांना सतर्क राहा आणि भोंदूगिरी असेल किंवा बुवाबाजी जी आहे तुम्हाला फसवण्यासाठी असेल तर त्यांच्यापासून सावध राहा आणि स्वतःचा बचाव करा. यासोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथे थांबूया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 मराठी.